मित्रांनी बोलवलं त्याच्या शेतावरची पेरूची बाग पाहायला. मग आम्ही काय थेट शेताची वाट धरली. शेताच्या वाट्यावरच पपईची बाग दिसली. ती पाहायचा मोह आवरेना, ती पाहून घेतली. मग आमची गाडी पोचली ती समज याच्या शेतातील घरावर. बाईकवरून कुठे जायचं म्हटलं की पुतण्या आणि मुलगा माझ्या बरोबरच. तिघेही बाईकवरून खाली उतरलो. मित्र देखील आमची वाट पाहतच होता. तिघेही उतरून शेतावरील घरामध्ये गेलो. घराच्या सभोवती सीताफळ, आंबा, खजूर, नारळ तसेच इतरही झाडं लावण्यात आलेली होती. आम्ही सर्वजण पोचलो पिंक तैवान पेरूची बाग पाहायला. या छोट्या छोट्या झाडांना देखील बऱ्याच प्रमाणात कळ्या आलेल्या होत्या. आम्ही मुंबईला जाणार म्हटल्यावर तुम्हाला पाहिजे तेवढे चिकू या झाडावरून काढून न्या असं सांगितलं. आम्ही सुद्धा आमचे दोन्ही फलंदाज झाडावरती चढवले. झाडावरचा एक एक चिकू काढायला सुरुवात केली. मोठमोठ्याल्या चिकूने आमची पाठी कधी भरली तेच आम्हाला समजलं नाही. सगळे चिकू घेऊन आम्ही शेडवरती आलो. सगळे चिकू आम्ही नळाच्या पाण्याखाली खळाखळ धुवून घेतले. हे सर्व ताजे आणि फ्रेश चिकू घेऊन आम्ही आमच्या घरी आलो.